नमस्कार मित्रांनो, देवाली या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठू माऊलीची पंढरी म्हणजेच पंढरपूरमधील चंद्रभागा या पवित्र नदीची माहिती थोडक्यात व सोप्या भाषेत सांगणार आहे. चला तर मग ऐकूया. पंढरपूर येथील चंद्रभागा नदी ही महाराष्ट्र राज्यातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. चंद्रभागा नदीला धार्मिक महत्त्व असून दरवर्षी विविध प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्त या नदीमध्ये पवित्र आंघोळ करतात व तिचे दर्शन घेतात. खास करून आषाढी कार्तिकी वारीला येथे जास्त गर्दी असते. चंद्रभागा नदी ही कोणती वेगळी नदी नसून ती भीमा नदीच आहे. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. या नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झाला आहे. या नदीची एकूण लांबी 860 किमी आहे आणि त्या एकूण लांबीपैकी महाराष्ट्रात 451 किमी क्षेत्र आहे. ही चंद्रभागा म्हणजेच भीमा नदी महाराष्ट्र राज्याच्या बाहेर कर्नाटकमध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. पण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे या भीमा नदीला चंद्रभागा असे का म्हणतात, असा प्रश्न कधीतरी तुम्हाला पडला असेलच. तर याचं उत्तर असं आहे की भीमा नदी पंढरपूर जवळून वाहताना 3 ते 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये चंद्रकोर म्हणजेच चंद्राची कोर असल्यासारखं 3 वेळा अर्धवर्तुळाकार वळण घेते. म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा नदी असे म्हणतात. पंढरपूरमधून चंद्रभागा नदी पुढे सुस्ते, पुळूज, बठाण वगैरे गावाजवळून सोलापूर जिल्ह्यात जाते. पंढरपूरमध्ये आषाढी कार्तिकी एकादशीबरोबरच चैत्री व माघी वारीला देखील भाविक भक्त चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. पण आषाढी वारीला जवळजवळ चंद्रभागेमध्ये 10 ते 15 लाख भाविक स्नान करतात. तर ही होती थोडक्यात आपल्या चंद्रभागा नदीची माहिती. अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.